वंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप वेगळाच अनुभव असा मी तुम्हाला तुमच्यासाठी आणलेला आहे। आपल्याला कधीच असं वाटत नाही की आपली आई जी आहे ती आपल्यापासून दुरावी आणि ती आपल्यापासून लांब जावी। त्यामुळे काय होतं ना, असे काही घटना कधी घडतात ज्या विधिलिखित असतात आणि त्या विधिलिखित घटनांमुळे आपण मानसिक पद्धतीने तर खूपच आपल्यामध्ये खूप बदल होतो, पण त्याचबरोबर आपलं जे मन आहे ना ते चंचल आहे। त्यामुळे आपल्याला कधी कधी असं वाटतं की अरे आपल्या जवळची व्यक्ती गेली म्हणजे आपलं नक्की आता काय होणार, कसं होणार। आणि तीच व्यक्ती जर कोणावर दृढ विश्वास ठेवत असेल आणि तो दृढ विश्वास जर का कोणाचा तुटला आणि जर का काही त्याच्याबद्दल तुम्हाला काही गैरसमज निर्माण झाले तर त्याने म्हणजे वाईट परिणाम तर नाही, पण धडा शिकवल्याशिवाय किंवा धडा मिळाल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही। तशीच एक आजची जी घटना आहे जी काळीच तुमचा अगदी फाटून निघेल, अगदी तुम्हाला असं वाटेल की अरे हे काय आहे, असा एक अनुभव आजचा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। थंबनेल किंवा टायटल बघून तुम्हाला तर कळालंच असेल, पण तरी सुद्धा माझ्या सुद्धा हे सांगण्याच्या वेळेस अंगावर काटे येत आहेत की हा अनुभव इतका वेगळा आणि विचित्र म्हणेल तरी मी चालेल। कारण काय आहे, मला स्वतःला हे ऐकलं तेव्हा खूप वेगळंच वाटलं, विचित्र नाही वेगळंच वाटलं। तर चला जास्ती न काही बोलता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण अनुभव आहे ज्या ताई सांगतायत की ज्याच्यामुळे म्हणजे असं काय घडलं ज्याच्यामुळे मला माझा पाऊल उचलावं लागलं। तर बघा, आई वारली म्हणून स्वामींची मूर्ती ह्या ताईनी फेकून दिली, कारण तिला खूप वाईट वाटलं। पण 13 दिवस झाल्यावर नक्की काय घडलं आणि कशामुळे स्वामींची प्रचिती तिला आली आणि कसं काय कळलं ते आपण आता बघूया। तर बघा, आपल्यातील बरेच जण स्वामींची सेवा अगदी मनापासून करत असतात आणि त्याचबरोबर या सेवेमध्ये स्वामींचे पारायण, स्वामींचे नामजप आणि इतर अनेक गोष्टी केल्या जातात आणि अशा पद्धतीने केलेले स्वामी सेवेचे फळही आपल्याला बऱ्याच जणांना स्वामी देत असतात आणि त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून त्याची सुटका करत असतात आणि अशा पद्धतीने स्वामींनी आपल्या अनेक भक्तांना वेगळ्या वेळेस बऱ्याच वेळेस संकटातून बाहेर काढलेले आहे, त्यांच्या मनामध्ये असलेल्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे। अनेक अनुभव आणि स्वामींच्या प्रचिती आपण ऐकत असतो, आपण बघत असतो आणि ह्यामुळे आपल्याला कळतं की स्वामी नक्की आहेत आणि त्यामुळे आपल्याला खरंच त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवून आपलं मार्ग, आपलं कर्म करत राहिला पाहिजे। तर असाच एक स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे। तर हा अनुभव शेगाव येथील पूजा राणे यांचा आहे। तर त्या ताई आपला आलेला अनुभव आपल्याला सांगत आहे की त्या सांगतात, मी शेगाव येथे राहते आणि मी माझी आई खूप दिवसांपासून स्वामी सेवेत होतो। म्हणजेच माझी आई खूप दिवसांपासून स्वामींची सेवा मनापासून करायची आणि त्यामुळे तिच्या बाजूला बसून मीही स्वामीं सेवाची, माझ्यातही स्वामी सेवांची गोडी लागली आणि मीही ती करायला लागले आणि मन लावून ते ऐकत असे। त्यामुळे अनेकदा स्वामींचे नामजप सुद्धा माझ्याकडनं आपोआप व्हायला लागायचे। तर अशा पद्धतीने आमच्या घरामध्ये मी, माझी आई स्वामींची सेवा कायमच करत होतो आणि आमच्या घरामध्ये आई, वडील, मी, माझा एक मोठा भाऊ आणि एक लहान बहीण अगदी आनंदाने आम्ही राहत होतो। आणि थोड्या दिवसानंतर मीही स्वामींची सेवा इतकी मनापासून करायला लागले की मला सुद्धा स्वामींशिवाय काहीही करमेना। त्यानंतर जेव्हा मी स्वामींची सेवा शिकले आणि स्वामींची सगळी सेवा करायला लागले, त्याची सुरुवात केली, तेव्हा आई थोडी सेवेतून दूर झाली। म्हणजे तिने आई थोडी म्हणजे तिला सगळं कळायला लागलं। त्यामुळे आई म्हणली की चला ही शिकतीये तर हिला करू द्यावी, हिच्याकडनं सेवा घडावी, हिचं छान व्हावं, म्हणून आई थोडं कमी करायला लागली। तर तिने तर सेवेतून ती दूर झाली म्हणजे तिने सर्व काही अर्थ मला सोपवले होते, असं तिच्या मागचा हा हेतू होता। आमच्या घरामध्ये एक स्वामींची मूर्ती
स्वामींचे पारायण पुस्तक आणि एक जपमाळ अशा सर्व गोष्टी होत्या। आणि नंतर आता ते सर्व माझ्याकडे आले होते, कारण मला स्वामींची गोडी लागली होती। त्यामुळे मी रोजच्या रोज स्वामींची सेवा करायचे आणि त्यामुळे मी त्या गोष्टी व्यवस्थित सांभाळत होते। आणि मीही स्वामींची सेवा तशाच पद्धतीने माझ्या आईच्या सांगण्याप्रमाणे मी तशीच ती सेवा माझ्या मनाने करायला सुरुवात केली। थोड्या दिवसानंतर माझ्या मनात आलं की आता आपण स्वामींचे पारायण करायला हवे, तर तिने ते पारायण करायचे ठरवले। आणि त्यानंतर गुरुवारचा दिवस बघून मी स्वामींचे पारायण करायला सुरुवात केली। आणि त्यानंतर जेव्हा माझे 5वे पारायण आले तेव्हा अचानकपणे माझी आई मला सोडून गेली। कसं वाटतं ना ऐकायला सुद्धा, म्हणजे एवढं सगळं स्वामींचं करून सुद्धा आई अचानक 5व्या दिवशीच सोडून गेली। मला पुढे म्हणजे बघायला सुद्धा वेगळं वाटतंय। आणि आईच्या अशा अचानकपणे जाण्याने घरातील सर्व सदस्यांना धक्का तर बसलाच। आणि याच रागामध्ये तू स्वामी सेवा करायला सुरुवात केलीस आणि म्हणून हे सर्व झाले, असे मला माझा मोठा भाऊ आणि वडील म्हणू लागले। आणि त्यांनी रागाने माझे सर्व स्वामी सेवेचे साहित्य घराजवळ असणाऱ्या विहिरीमध्ये विसर्जन करून टाकले। आणि तुझ्या या स्वामी स्वामीमुळेच आज आपली आई आपलं हे घर, हे जग सोडून गेली आहे, असं त्यांनी मला सांगितले। त्यानंतर इथून पुढे स्वामी सेवा करायची नाही असेही त्यांनी मला बजावले, ते म्हटले। आणि त्यानंतर मी तिथून पुढचे पारायण सुद्धा उरलेले केले नाही। त्यानंतर जेव्हा आईचा 13वा दिवस होता तेव्हा 13व्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पाहुणे आम्हाला निरोप देऊन आपल्या आपल्या घरी निघून गेले। आणि त्यानंतर जो चमत्कार घडला तो ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही। त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी जेव्हा आम्ही 3 मुले एका भिंतीला पाठ लावून रडत बसलो होतो, तेव्हा साक्षात आईने आम्हाला दृष्टांत दिला। अंगावर माझ्या काटा आला आहे, अंगावर अक्षरशः काटा आला आहे। आणि आमच्या समोरील आईने म्हटले की तुम्ही रडत आहात, मी तुमच्या पाठीशी सदैव आहे आणि ज्या गोष्टी करणार आहे त्यात नक्कीच घडणार, त्यामध्ये काहीही बदल करू शकत नाही। जे विधी लिखित आहे ते कधीही आपण बदलू शकत नाही। आणि त्यानंतर ती असे म्हणले की स्वामींची सेवा करायला बंद करू नका। मी त्यांच्या सेवेचे वचन घेतले होते आणि ते तुम्ही जर का बंद केले तर ते मला आवडणार नाही, त्यामुळे ते तुम्ही सुरू ठेवा। आणि तुम्ही ते जर का बंद केले तर ते माझ्या मनाला पटणार नाही आणि माझ्या मनाला जी गोष्ट पटणार नाही असं तुम्ही काहीही करणार नाही, असं मला खरंच वाटतं। त्यानंतर जेव्हा तुमची माझ्यासोबत बोलायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही स्वामींच्या मूर्तीसमोर बसून माझ्याशी बोला, मला ते सर्व नक्कीच ऐकू येईल। अशी माझी आई त्या दिवशी 3 मुलांना दृष्टांत दिला आणि ते बघितल्यावर आमचा कोणाचाच विश्वास त्यावर बसला नाही। आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्याच दिवसापासून स्वामींची सेवा करायला सुरुवात केली। अशा पद्धतीने ज्यावेळी आईने मला विश्वास दिला आणि जेव्हा आमची आईची आठवण यायची तेव्हा आम्ही स्वामींच्या मूर्ती समोर बसायचो आणि तिला सगळं सांगायचो। मला बोलायला काही होईना। आईला सांगायचे आहे की ती जिथे आहे तिथे तू सुखरूप राहा आणि आम्ही सुद्धा तुझ्या आठवणीत इथे असेच राहणार आहे आणि त्याचबरोबर तुला जे आवडतं तशीच स्वामी सेवा आम्ही सर्व करणार आहोत। तर तिथून पुढे स्वामींची सेवा ही व्यवस्थितपणे सुरू राहिली आणि तशीच सेवा ती परत पुढे करत राहिली आणि स्वामींनी तसेच बरेचसे पुढे तिला दृष्टांत सुद्धा दिले। तर बघा, असं काही घडतं जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो। आपल्याला जी आवडती व्यक्ती किंवा कोणतीही आवडती गोष्ट काही असो,
आपल्याला असं काही घडतं ना ज्याच्याने अख्ख्या ह्या जगावर आपल्याला विश्वास बसत नाही, अशा काही गोष्टी होतात. त्यामुळे स्वामी आहे, स्वामी होते आणि स्वामी असणार आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात असू द्या, कायम लक्षात असू द्या. आणि हा अनुभव ऐकून तर मला खरंच आता असं वाटत नाहीये की तुम्हाला मला अजून काही वेगळं सांगायची गरज आहे. कारण जी व्यक्ती आपल्या जवळची असती, जेव्हा ती स्वतःहून असं काही सांगून जाती किंवा स्वतःहून असं काही सांगते, तेव्हा तो वेगळा दृष्टांत अजून कोणताच असू शकत नाही. तर चला, ह्या पद्धतीनेच व्हिडिओ हा खूप मोठा झालेला आहे. आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे बरेचसे अनुभव मी परत तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत काळजी घ्या, असेच व्हिडिओ बघत राहा. परत भेटूया अवधूत चिंतनात. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.